आजच्या या विशेष व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्यांचं प्रत्यक्ष नाव क्रांती ठेवलं त्या क्रांतीताई, माझा लाडका पंकज याच्या आग्रहाखातीर आणि क्रांतीताईंच्या आदेशानुसार मी या ठिकाणी उभा आहे। या कार्यक्रमाचा विषय जो मला दिलेला आहे तो भारतीय संविधान आणि आजचा भारत। परंतु या विषयावर बोलण्यापूर्वी या ठिकाणी मी एक घोषणा करू इच्छितो। ज्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होतोय हा एकेकाळचा आंबेडकरी चळवळीचा आणि अगदी डाव्या चळवळीचा बालेकिल्ला या दक्षिण मध्य मुंबईतच रेवजीबुवा डोळसांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तिकोण पथे ही परिषद झाली। ह्या भागानेच आपल्याला शाहीर अमर शेख दिले, डांगे दिले, कॉम्रेड बापूराव जगताप दिले, अनेक दिग्गज मंडळी, मडकी बुवा असतील, अनेक लोक। खरं तर आजचा काळ मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे हा थोडा संक्रमण अवस्थेचा काळ आहे। एकूणच पुरोगामी आंबेडकरवादी आणि डाव्या चळवळींची झालेली पिछेहाट आणि असं सर्व असताना गेली 10 वर्ष या ठिकाणी आपण ज्या नरेंद्र मोदींची किंवा भाजपाची राजवट अनुभवतोय या सर्व विषयात जाण्यापूर्वी एक घोषणा या ठिकाणी करतो की ह्याच भायखळा परिसरामध्ये शहीद भगतसिंह पुस्तकालय असं सुरू करण्यात आलेलं आहे आणि या पुस्तकालयातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि या अध्ययन केंद्राच्या प्रयत्नातून इथून पुढची वाचक चळवळ आणि बुद्धिजीवी चळवळ ही अधिक सक्षम होईल अशा तऱ्हेचा या ठिकाणी एक आशावाद व्यक्त करतो। आणि क्रांतीताई जेजुरकर, कॉम्रेड पंकज चाळके, अरुण निंबाळकर, चंद्रकांत जाधव साहेब, नंदकुमार मलईकर या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या या प्रसंगी माझी बरीच मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे बनसोडे साहेब आलेले आहेत, चंद्रकांतजी जाधव आहेत, सुभाष शिंदे आहेत आणि आपण सर्वच मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो। मगाशी पंकज म्हटला की किती गर्दी आहे ते महत्वाचे नाही आणि आजच्या काळामध्ये गर्दीची अपेक्षाही करू नये। राम दोतोंडेची एक कविता आहे की अंगावर चिंध्या पांघरून रस्त्यावर जेव्हा सोनं विकायला बसलो तर तिकडे कुणी फिरकेच ना। अंगावर चिंध्या पांघरून रस्त्यावर जेव्हा सोनं विकायला बसलो तर तिकडे कुणी फिरकेच ना।
पण अंगावर सोनं पांघरून रस्त्यावर जेव्हा चिंध्या विकायला बसलो तर गर्दी आवरता आवरेना. काही जरी झालं आपण काही नाउमेद होणारे कार्यकर्ते नाही. आणि संक्रमण अवस्थेचा काळ जर नसेल तर मग आपल्याला बोलण्याची गरजच काय. आपण आज हे जे काही व्यक्त होतो त्या व्यक्त होण्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण असं आहे की आज ही संक्रमण अवस्था आहे. म्हणजे ज्यांना कालपर्यंत कुठेही थारा नव्हता ते आज केंद्रात आणि राज्यात प्रतिष्ठित झालेले आहेत. आणि ज्यांनी चळवळी निर्माण केल्या, ज्यांनी मानव मुक्तीचे लढे उभे केले, ज्यांनी शोषित दलित पीडितांच्या चळवळी उभ्या केल्या, आज ते संक्रमण अवस्थेत चाचपडत आहेत. आणि म्हणून खर तर आजच्या विषाणू मी फार काही ज्याला इंटेलेक्च्युअल म्हणतात, फार संदर्भ देऊन बोलणं म्हणतात, असं काही बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. याचं कारण असं आहे की समोर बसलेला वर्ग हा एवढा सुशिक्षित, व्यासंगी आणि अभ्यासू आहे, मी नव्याने काय सांगणार. परंतु एक गोष्ट आपण मानली पाहिजे, ज्याचा उल्लेख आता क्रांतीताईंनी केला, की एकाएकी संविधान बचाव, संविधान धोक्यात, संविधान वाचलं पाहिजे, हा जो फोर्स निर्माण झाला, ही जी जागरूकता निर्माण झाली, ती देर से आए दुरुस्त आहे. पण उशिराने का होईना या घटनेचं मात्र स्वागत करायला पाहिजे. आणि हे स्वागत करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधान वाचलं पाहिजे, भारतीय संविधान टिकलं पाहिजे, नव्हे तर या देशामध्ये इथून पुढचा राज्यकारभार हा भारतीय संविधानानुसारच चालला पाहिजे. हा आमचा आग्रहच नाही, हा आमचा अट्टहास आहे, हा आमचा श्वास आहे. आणि याचं कारण असं की भारतीय संविधान का वाचलं पाहिजे, असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर मित्र हो, भारतीय संविधान वाचण्याचा संबंध हा फक्त संसदीय लोकशाहीशी नाही, ज्याला आपण पार्लमेंटरी पॉलिटिक्स म्हणतो, ज्याचा स्वीकार आपण भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर केलेला आहे. इतर देशांसारखी आपण अध्यक्षीय लोकशाही स्वीकारली नाही, आपण स्वीकारली संसदीय लोकशाही. आणि ती संसदीय लोकशाही जर टिकली तरच या देशामध्ये इथून पुढे अत्यंत महत्वाची असलेली संमिश्र संस्कृती आणि संमिश्र अर्थनीती टिकणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे संमिश्र संस्कृती. मित्रांनो, या देशाला हजारो वर्षाची परंपरा आहे. गजानन मुक्तिबोधांनी त्यांच्या भारत इतिहास आणि संस्कृती या ग्रंथामध्ये 10,000 वर्षापूर्वीचा भारत कसा होता याचं चित्रण केलेलं आहे. इथल्या वनस्पती, इथले डोंगराळ प्रदेश, इथली झाडं, तिथून ती जी परंपरा सुरू झालेली आहे. तर आम्हाला हा भारत प्रिय का आहे
शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्ही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशाच्या परंपरांवर आमचं प्रेम आहे, हे शिकत शिकत आम्ही मोठे झालो. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला मोहम्मद रफीच्या आवाजातलं जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. काय आहे या भारताचं वैशिष्ट्य? या भारताचं वैशिष्ट्य आहे या देशातली संमिश्र संस्कृती, ज्याला आपण मिक्स कल्चर म्हणतो. ते मिक्स कल्चर ही या देशाची संस्कृती आहे. आणि संसदीय राजकारण 1950ला प्रजासत्ताक सुरू झाल्यानंतर आपण स्वीकारली ती संमिश्र अर्थनीती. संमिश्र अर्थनीती आणि संमिश्र संस्कृती टिकणं हे संसदीय लोकशाही टिकण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी टिकण्यासाठी भारतीय संविधान टिकणं महत्वाचं आहे. नाहीतर निवडणुका येतात आणि जातात. पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952ला झाली आणि ती निवडणूक होताना ज्या वेळेला भारताला हा कारभार इंग्रजांनी सोपवला त्यावेळेला मजूर पक्षाचं सरकार इंग्लंडमध्ये आलं होतं आणि ॲटली हे त्याचे अध्यक्ष झाले होते मजूर पक्षाचे. आणि ॲटलींचा हा आग्रह होता, कारण त्याच्या अगोदरचे विन्स्टन चर्चिल हे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या सक्त विरोधात होते. हे स्वातंत्र्य ब्रिटिश पार्लमेंटने ठराव केला, स्वातंत्र्य दिलं पाहिजे, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपाची आर्थिक परिस्थिती जी खिळखिळी झालेली होती, त्यामुळे वसाहतिक देशांमध्ये त्या देशांमध्ये असणाऱ्या स्थानिकांना हे स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे, ही भूमिका ब्रिटिशांनी तोपर्यंत घेतली होती. मी त्या इतिहासात फार जात नाही, कारण हा इतिहास तुम्हाला जर मागे जायचं म्हटलं तर हा देश, या देशातली संस्कृती, या देशात झालेली परकीय आक्रमणं, अगदी तुम्ही म्हणजे कोण आले नाही त्या देशामध्ये? इराण आले, अफगाण आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, या देशाला यथेच्छ लुटलं. आणि नंतर शेवटच्या टप्प्यात मुघल शासकांनी 800 वर्ष या ठिकाणी राज्य केलं. पण तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की आज इथल्या राज्यकर्त्यांनी, इथल्या सांप्रदायिक शक्तींनी आज इस्लामला किंवा मुस्लिम राजवटींना बदनाम करण्याचं जे धोरण सुरू केलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारत हे या देशाचं नाव फार नंतर आलं. इसवी पूर्वी 500 मध्ये प्राकृत मध्ये या देशाचं पहिलं नाव आहे 16 जनपद. म्हणजे 16 राज्य जी होती त्यावेळेला काबूल पासून अफगाणिस्तान पासून असा सर्व हा महाकाय, त्या 16 महाजनपद हे त्याचं पहिलं नाव. त्यानंतर त्याचं नाव आर्यावर्त, म्हणजे श्रेष्ठ लोकांची भूमी. आणि नंतर अशोकाच्या काळात या देशाचा उल्लेख व्हायचा जम्बूद्वीप, म्हणजे इथे जांभळाची झाडं मोठ्या प्रमाणात होती म्हणून त्याला जम्बूद्वीप म्हणायचे.
आणि भारत हे नाव जो खारवेल राजा होता मगध राजाच्यामध्ये, त्याने ते नाव रूढ केलं आणि तेव्हापासून हा भारत सुरू झाला. आज तथाकथित जे संप्रदायवादी आहेत किंवा जे वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत, ते छाती ठोकपणे सांगतात भारत हा ऋग्वेदापासूनच एकात्म होता. तुम्हाला सांगतो, ऋग्वेद काय, उपनिषद काय आणि ब्राह्मण्य काय, या कोणत्याही ग्रंथात भारत या संज्ञेचा उल्लेख सापडत नाही. भारताचा गुणगौरव करणारं पहिलं काव्य कुणी लिहिलं? ते 1318 मध्ये हे काव्य पहिल्यांदा लिहिलं आमिर खुसरोने. आणि तिथून मग ही परंपरा झाली. आणि मग नंतर हे जे मिक्स कल्चर आपण म्हणतो, याला गंगा जमनी तहजीब, हिंदू आणि मुसलमान वेगळे नाहीत, त्या सख्या बहिणीची 2 मुलं आहेत किंवा त्या सख्या मावशीची मुलं आहेत, हिंदू आणि मुसलमान. कारण तोपर्यंत हे सांप्रदायिक राजकारण नव्हतं. म्हणजे अमूर खुसरो नंतर अबुल फजल असेल किंवा अकबर असेल, दारा शिकोह असेल, या अनेक लोकांनी जी काव्य लिहिलीत ती सरस्वतीवर आणि गणपतीवर काव्य लिहिलेली आहेत. त्यामुळे ही जी गंगा जमनी तहजीब आहे ती नष्ट करण्याचा डाव इथल्या सांप्रदायिक शक्तींनी ठेवलेला आहे. आणि त्यांना या देशामध्ये धर्माधिष्ठित राष्ट्रवाद आणायचा आहे. आणि त्या धर्माधिष्ठ राष्ट्रवादाला जर हाणून पाडायचं असेल तर आपल्याला ही गंगा जमनी तहजीब टिकवणं महत्वाचं आहे. आणि दुसरं, संमिश्र संस्कृती, ज्याच्यावर मी बोललो. आणि दुसरं, संमिश्र अर्थनीती. काय संमिश्र अर्थनीती? संमिश्र अर्थनीती म्हणजे लोककल्याणकारी राज्याचा स्वीकार. लोककल्याणकारी राज्याचा स्वीकार हा संसदीय राजकारणातच होतो. तो नव उदारवाद असेल, जो क्रोनी कॅपिटलिझम असेल, तिथे भांडवलदारांचं हित पाहिलं जातं, तिथे शेठजी भटजींचं हित पाहिलं जातं, तिथे गरिबांच्या शिक्षणाचा, गरिबांच्या आरोग्याचा, त्यांच्या राहणीमानाचा, त्यांच्या रोजगाराचा विचार केला जात नाही. हे पहिलं सूत्र नव उदारवादाचं आहे. आता या नव उदारवादाची सुरुवात कुठून झाली? अगदी थोडक्यात सांगतो. दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका या 2 महासत्ता उदयास आल्या. आणि अमेरिकेने नव उदारवादाचा स्वीकार केला, म्हणजे खाजगीकरणाचा. आणि रशियामध्ये जी क्रांती झाली 1917ला, जो बोल्शेविक पक्ष झारशाहीचा अंत करून सत्तेवर आला, तिथे हे समाजवादी मॉडेल हे रशियामध्ये सुरू झालं. आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन भारतामध्ये नंतर ज्या वेळेला घटना समिती बनत होती, तर पंडित नेहरू हे फेबियन समाजवादाचे पुरस्कर्ते होते. आणि फेबियन समाजवाद
हा ब्रिटनमध्ये म्हणजे मार्क्सच्या क्रांतीला तो प्रसंगी रक्तरंजित मार्गाने जाईल, तो प्रसंगी वर्गयुद्धाच्या मार्गाने जाईल. तर तसं न करता क्रांती होईल, पण ती माणसाच्या मानसिक बदलातून होईल, ती कासवाच्या गतीने होईल असं मानणारा एक वर्ग होता. म्हणून ते फेबियन सोसायटीचं जे चिन्ह आहे, सिम्बॉल, तेच कासव आहे. आणि त्यापासून प्रेरणा घेतलेले पंडितजी नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांवरही फेबियन समाजवादाचा पुरस्कार होता. आणि त्यामुळे भारताची जडणघडण होत असताना भले घटना समितीमध्ये राजेंद्र प्रसाद होते, सरदार पटेल होते, राजगोपालाचारी होते, मेनू मासाणी होते, अनेक लोक होते, पण हे सर्व लोक एक खाजगीकरणाचे पुरस्कर्ते होते, नव उदारवादाचे पुरस्कर्ते होते. परंतु नेहरूंचा आणि आंबेडकरांचा जो काही प्रभाव होता, त्यामुळे संसदीय लोकशाहीचा प्रयोग भारतामध्ये यशस्वी झाला. परंतु ज्या वेळेला ही घटना बनत होती, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या संविधानाचा कालावधी आहे. आणि ह्या कालावधीमध्ये केवढे दिग्गज लोक होते घटना परिषदेमध्ये, केवढे महापंडित लोक होते, केवढे वैचारिक उंचीचे लोक होते. म्हणजे मी तर कधी कधी जेव्हा बाबासाहेबांकडे बघतो, नेहरूंकडे बघतो, सरदारांकडे बघतो, प्रसादांकडे, ही माणसं पहिल्यांदा साहित्यिक होती, ही पहिल्यांदा विचारवंत होती, पहिल्यांदा लेखक होती, नंतर ते राजकारणी होते. नाही तर नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया का लिहू शकले? तर या सर्व माणसांनी अनेक इथल्या संस्कृतीचा, इथल्या माणसांचा, इथल्या परंपरांचा, इथल्या एकूणच सर्व जे काही कल्चर आहे याचा अभ्यास करून प्रत्येक गोष्ट अशी तावून सुलाखून घेतलेली आहे. परंतु ती घेत असताना याच RSS ने त्यावेळेला ही भारतीय घटना काय, ही उपनिवेशवादाची कॉपी आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या कायद्यांची फक्त नक्कल केलेली आहे, अशी टीका याच RSS वाल्यांनी केली. आणि ते कधीपर्यंत झेंडावंदन करत नव्हते हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून ज्या वेळेला दुसऱ्या महायुद्धानंतर एक प्रबळ शक्ती म्हणून अमेरिका उभा राहिला, त्यावेळेला अमेरिकेला इतर वसाहतीक देशांमध्ये कब्जा करायचा होता, तिथे हातपाय पसरायचे होते. म्हणून त्याच कल्पनेतून, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर ही राष्ट्र जेरीस आलेली होती आणि मग त्यांना अर्थसहाय्य देण्याच्या कल्पनेतून हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक आणि हे सगळं उभं राहिलं. त्या नवउदारवादाचे जे पुरस्कर्ते आहेत ना, त्यांच्या डोळ्यामध्ये ही संमिश्र अर्थव्यवस्था खुपते. कारण संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जे जड उद्योग आहेत, जे महत्वाचे उद्योग आहेत, हे शासनाने चालवले पाहिजेत, हे सूत्र आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा पंडित नेहरूंना आपण जे नव भारताचे निर्माते म्हणतो, ते का म्हणतो? स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षात काहीच झालं नाही, काहीच झालं नाही.
हे ज्या एवढ्या एम्स उभे राहिल्यात, IIT उभे राहिल्यात, पाटबंधारे प्रकल्पावर उभे राहिलेत, एवढी मोठी कारखानदारी उभी राहिली, नव्हे तर कृषी ॲग्रिकल्चर आज ज्या पद्धतीने उभं राहिलं होतं, हे कशामुळे झालं? हे काँग्रेस राजवटीमुळे शक्य झालं. कारण पंचवार्षिक योजना हा लोककल्याणकारी राज्याचा पाया असतो आणि तो पंचवार्षिक योजना ही संपून टाकायची हा डाव हा घटना परिषदेमध्ये घटना बनत असतानाच अनेक उदारमत म्हणजे ज्याला आपण नवउदारवादी म्हणतो त्यांचा होता. ते डेडली विरोधात होते पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग वगैरे याचा. आणि म्हणून ज्या वेळेला 2014ला मोदी सत्तेवर आले त्यावेळेला पहिल्या प्रथम त्यांनी नियोजन आयोग बरखास्त करून टाकला आणि त्या ठिकाणी आणला नीती आयोग. आणि 2016ला भाषण करताना बजेटवर अरुण जेटली म्हणाले होते, ताई कि फूल कुछ खिले है बगीचे में लेकिन अभी कुछ फूल बाकी है क्योंकि बगीचे में काटे कुछ बाकी है. असं ते एक त्यांनी अशा अर्थाचा एक शेर म्हटला होता. तर हे काटे म्हणजे कुठले? तर हे काटे म्हणजे लोककल्याणकारी योजना. लोककल्याणकारी योजनांसाठी जो आर्थिक तरतूद केली जाते, जे बजेट प्रोव्हिजन केलं जातं, नव उदारवाद ह्या सगळ्या योजनांच्या विरोधात आहेत. म्हणून ते त्याची संभावना रेवड्या म्हणून करतात. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं की भारतीय संसदीय राजकारण टिकलं, संसदीय लोकशाही परंपरा टिकली तरच तुमची संमिश्र अर्थनीती आणि संमिश्र संस्कृती टिकणं हे शक्य होईल. आणि ते शक्य व्हायचं असेल तर आपण सर्व सजग झालेले आहात. कारण 18व्या लोकसभेसाठी आता जे काही चालू आहे या देशामध्ये, आपण आशा करूया तशी चिन्ह दिसतायत. महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्ह दिसतायत. परंतु हा सर्व विचार करत असताना मी या ठिकाणी फारसा इतिहासात जाणार नाही. परंतु अनंतकुमार हेगडे का घटना त्याला बदलाविषयी वाटते? आर्थिक परिषदेचे सल्लागार तो देबोरॉय यांना का ते गरज का पडते? म्हणजे भारतीय संविधानाने असं तुमचं काय घोडं मारलंय? ते घोडं असं मारलेलं आहे का जे प्रिअम्बल आहे भारतीय संविधानाचं, जी उद्देशिका आपण म्हणतो, त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद पाचर मारलेली आहे. आणि पुन्हा तुम्हाला प्रिअम्बल बदलता येणार नाही. म्हणून त्यांना ही घटना ही अडसर ठरते. म्हणून त्यांना हे सर्व हे कधी एकदा जाईल आणि मुक्त बाजार, फ्री मार्केट हे उद्दिष्ट आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर जो वानग स्थायिक होता हा कडवा पक्षधर होता उजव्या विचारसरणीचा. आणि त्याच्यानंतर मिल्टन फ्रीडमन हे यांचे आयडॉल आहेत. आणि त्यांना तीच धोरणं इथे राबवायची आहेत. आणि म्हणून हे संविधान टिकणं हे आणखीन एका दृष्टीने फार महत्वाचं आहे.
तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रातल्या विचारवंतांनाही वाचत असतो, परंतु ह्या दृष्टीने फार मूलगामी लिखाण मुरादाबाद मधले माझे मित्र मुशर्रफ अली यांनी केलेलं आहे मॅडम. आणि त्यानंतर HL दुसाद माझे लखनौचे मित्र आहेत. म्हणजे आज राहुल गांधींनी सामाजिक न्यायाची जी भूमिका घेतलेली आहे, मी 27 एप्रिलला फेसबुकला पोस्ट लिहिली होती की सगळ्या दलित, डाव्या, श्रमिक आणि सर्व जे संघटना आहेत यांनी आता राहुल गांधीचे हात बळकट केले पाहिजेत. त्याचं कारण असं की राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक न्याय, रोजगाराची हमी, हा सर्व जो अजेंडा आज जो हातात घेतलेला आहे ना, हा अत्यंत दूरदर्शी आणि क्रांतिकारक आहे. आणि म्हणून या दलित संघटनांना मी एक आवाहन केलं होतं की उद्या या ठिकाणी महाविकास आघाडी आली तरच इथे दलित, श्रमिक आणि डाव्या चळवळींना स्पेस राहील. उद्या पुन्हा इथे समजा उजवे प्रतिगामी आले, राईट रिॲक्शनरी आले, तुमच्या चळवळींना स्पेस नाही. आज तुमची जी पिछाड झालेली आहे ना, त्याच्या कोसो मील तुम्ही दूर जाल. आणि म्हणून हे भारतीय संविधान टिकणं ही नुसती काळाची गरज नाही, ती आज काळाची गरज आहे, पण आपल्या पुढच्या पिढ्या, इथून पुढच्या, त्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे. म्हणून संविधान बदल, तर संविधानामध्ये आतापर्यंत संशोधनं झालेली आहेत ना, घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. 42वी घटना दुरुस्ती झाली, अनेक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, वेगवेगळे निवाडे गाजतायत. परंतु संपूर्ण आम्हाला संविधानच बदलायचं आहे. मग तुम्हाला अध्यक्ष लोकशाही आणायची आहे का? तुम्हाला इथली लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाच उखडून टाकायची आहे का? हे सर्व प्रश्न उभे राहतात ना. आणि म्हणून मी मगाशीच सांगितलं, मी इतिहासाचे फार दाखले देणार नाही. आपण सर्व सुज्ञात ही 1757ची प्लासीची लढाई झाली आणि रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली त्याने सिराजुद्दौलाचा जो पराभव केला मीर जाफरला हाताशी धरून, त्यानंतर मग 1857चा उठाव झाला. बहादूरशाह जफर किंवा या सर्व तात्या टोपे पासून अनेक लोकांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. तर ही जी ब्रिटिश नीती होती ना, ती तेव्हापासून कामाला लागली. आणि हे हिंदू मुस्लिम जर एक राहिले तर आपल्या राज्याला धोका होऊ शकतो. या भीतीपोटी 1905ला बंगालची फाळणी केली आणि प्रशासकीय कारणासाठी आम्ही बंगालची फाळणी करतोय अशी कारणं दिली. आणि त्यांनी उत्तरकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग असा तो डिवाइड करून हिंदू मुस्लिम एकता तोडून टाकली. नंतरचा मार्लमेंटो सुधारणा घ्या 1909च्या, जो जातीय निवाड्याचा जो त्यांनी मुस्लिमांसाठी भूमिका घेतली, त्यातूनच 1912ला मुस्लिम लीगचा जन्म झाला. अशा त्या अनेक घटना आहेत. मी त्या घटनांमध्ये जात नाही. मी या प्रसंगी एवढंच म्हणेल की आज आपल्याला हा देश जर वाचवायचा असेल तर आपल्याला सजग व्हायला पाहिजे. आणि हे काम एकट्या कुठल्या राजकीय पक्षाचं
एकट्या कुठल्या संघटनेचं हे नाहीये. जो जो संविधानवादी आहे या देशातला नागरिक, मग भले तो कुठल्या पक्षाचा असेल किंवा नसेल, तो कुठल्या राजकीय पक्षाचाच पाहिजे, कुठल्या संघटनेचा पाहिजे असं नाही. आज मोठ्या प्रमाणात हे काम नागरिक तर करतातच, पण काही बुद्धिजीवी वर्ग या दृष्टीने जोरदारपणे कामाला लागलेले आहे. मगाशी मी ज्या मुशर्रफ अलींचा उल्लेख केला, मुरादाबादचे माझे मित्र आहेत. तुम्हाला सांगतो, मोदी के पीछे एक शक्ती आहे. हे विश्लेषण जयराम रमेश साहेबांना मुशर्रफ अली साहेबांनी दिलं. सामाजिक न्यायाची संकल्पना आमच्या HL दुसऱ्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन म्हणजे त्या संकल्पनेला मदत केली. सामाजिक न्याय त्यांनी स्वतः लिहिलेला पुस्तकांचा संच हा राहुलजींना दिला आणि तिथून राहुलजींनी त्या मागणीवर एक जोरदारपणे त्यांनी एक पाठपुरावा केलेला आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे आज कोण डावं, कोण हे, कोण लेफ्टिस्ट, कोण आंबेडकर राईट, कोण काय, हे मुद्दे नाही. कारण ह्या मुद्द्यांवर आम्ही आकलेचे तारे तोडले मी असं म्हणणार नाही, पण जात की वर्ग, आंबेडकरवाद की मार्क्सवाद, आयुष्यातली 40 वर्ष घातली याच्यामध्ये. किती किंमत मोजलेली आहे हो बाबुराव बागुलांनी, नामदेव ढसाळांनी, रावसाहेब कसबेंनी, अर्जुन डांगळेंनी. हे सांगत सांगत किती किंमत मोजली. आणि इकडून गोविंद पानसरेंपासून किती लोक आहेत. हा समन्वय व्हायला पाहिजे. कारण आता तुमचं राजकारण हे जातीय पायावर चालणार नाही. त्याला वर्गीय पाया तुम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या देशामध्ये तुमचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. कारण आज मी मुद्दाम म्हणजे भारतीय संविधानाची जी पंचसूत्री आहे, ऐकलं का, त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी जो याचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे आता 10 वर्षाचं मोदींचं जे राजकारण आहे ना, किंवा जे हे 3 त्रिसूत्रीवर आधारित आहे, हे लक्षात घ्या. त्याचं पहिलं सूत्र आहे डिझास्टर कॅपिटलिझम. त्याचं दुसरं सूत्र आहे शॉक थेरपी आणि तिसरं सूत्र आहे इकॉनॉमिक हिटमन. आता याचं मी फार विश्लेषण आता या ठिकाणी करत नाही. आपण सर्व जाणकार आहात, त्या दृष्टीने तुम्ही त्याचा अभ्यास करा. पण भारतीय संविधानाचा जो मूळ पाया आहे ज्या पंचसूत्रीवर आधारित, एक धर्मनिरपेक्षता आहे, समाजवाद आहे, संप्रभुत्व म्हणजे स्वतःवरच अवलंबून असून प्रगती करणं. काय झालं या मूल्यांचं? आम्ही ती कुठल्या खुंटीला अडकवून ठेवलेली आहेत. आणि म्हणून या देशात जर खरा समाजवाद यशस्वी करायचा असेल, खरी लोककल्याणकारी राजवट आणायची असेल, खरा संसदीय लोकशाहीचा प्रयोग इथे व्हायचा असेल, इथे खऱ्या अर्थाने संमिश्र अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा असेल, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये छोटे छोटे कामगार, छोटे छोटे लघु उद्योजक, छोटे छोटे भूमिहीन शेतकरी यांचं खऱ्या अर्थानं भवितव्य घडेल, आणि ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या संमिश्र संस्कृतीमध्ये इथला प्रत्येक नागरिक
मग तो हिंदू आहे का तो मुसलमान आहे की तो ख्रिश्चन आहे की तो पारशी आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. कारण भारतीय संविधानानेच त्याला हे उपासना स्वातंत्र्य दिलं, त्याला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्याला हे धर्म स्वातंत्र्य दिलं. आज तुम्ही म्हणाल की मुस्लिमांनी आमच्या कायात राहायला पाहिजे, मुस्लिमांनी दुय्यम नागरिकत्व म्हणून स्वीकारलं पाहिजे. शक्य नाही. अनंत कुमार हेगडे बोलल्यानंतर किंवा देवाशिष रॉय बोलल्यानंतर एकही प्रतिक्रिया आली नाही. पण आता प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आले खाली तरी घटना बदलू शकत नाही. हे आता तुम्हाला कसं काय सुचतं? आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही, फक्त एवढंच सांगेल की मला खरोखर क्रांतीताईंचं कौतुक आहे. त्यांच्या मनामध्ये जे खतखततंय ती एक म्हणतात ना माणसाला, ती एक अशी आच लागली पाहिजे, ती अस्वस्थता आहे. कारण एवढा काळ त्यांनी पाहिलेला आहे आणि चळवळीचे एवढे चढ उतार त्यांनी पाहिलेले आहेत. अनेक दिग्गज, मला पंकजने थोडीशी कल्पना दिलेली आहे, आचार्य आत्रेंपासून कॉम्रेड डांगेंपासून प्रत्यक्ष बाबासाहेबांचं सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनाही डोळे भरून पाहिलेले आहे. आणि आज सर्व सुखासीन वैभव असताना सुद्धा त्यांचं मन शांत नाही, ते अस्वस्थ आहेत. काय चाललंय या देशामध्ये? या देशातली धार्मिक तेढ, या देशातली जातीय तेढ, या देशामध्ये प्रत्येक धर्माचा माणूस दुसऱ्या माणसाकडे संशयाने बघतोय. आणि काय चर्चा आहेत ह्या? म्हणजे राजकारण एवढ्या ह्या पातळीला कधी गेलेलं नव्हतं. शमशान की कब्रस्तान, लव जिहाद, हे काय राजकारणाचे विषय आहेत का? राजकारण हे मुद्द्यांवर बोललं गेलं पाहिजे. तुम्ही काय आर्थिक तरतूद केली, तुम्ही कुठल्या योजना आणल्या, गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही रचनात्मक काम काय केलं, तुम्ही किती पाटबंधारे प्रकल्प उभे केले, तुम्ही किती कॉलेज उभारली, तुम्ही किती युनिव्हर्सिटीज उभारल्या. जागतिक बँकेच्या कर्जाखाली तुम्हाला डांबून इथे विकास प्रकल्प राबवायचे आणि स्मार्ट सिटी उभ्या करायच्या आणि मेट्रो आणि तुमचे काय त्याला म्हणतात ते उभं करायचं, बुलेट ट्रेन उभ्या करायच्या. हा काय विकासाची ही परिभाषा नाहीये. जर विकास असता तर 5 किलो धान्यासाठी का तडफड करावी लागली असती? विकास आहे ना. का रोजगार, काय झालं रोजगारांच्या संधीचं? म्हणजे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि तुम्हाला शेवटचं सांगतो, हे भारतीय संविधान आणखीन एका कारणासाठी वाचलं पाहिजे, जे सर्वात महत्वाचं कारण आहे का या देशामध्ये मोठ्या संख्येने असलेला आदिवासी समाज, ज्याची संपत्ती जल, जंगल आणि जमीन आहे, जो हजारो वर्षापासून जंगलात राहतो आणि त्याची उपजीविका त्या डोंगरांवर आहे, त्या जंगलांवर आहे, तिथल्या पाणवठ्यांवर आहेत. आज तुम्ही विकासाच्या नावाखाली ते सगळं उखडून टाकायला निघालात आणि भांडवलदारांच्या घशात कोंबायला निघालात. आणि म्हणून विकास करताना सुद्धा संविधानामध्ये तरतूद आहे की पर्यावरणाचा नाश होता कामा नये, त्याचा समतोल साधला गेला पाहिजे. ही पूर्वअट आहे भारतीय संविधानामध्ये.
आणि म्हणून आज हे संविधान वाचणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सर्व सजग आहात, आपण सर्व जागरूक आहात. इथे संख्येने किती लोक आलेत मला त्या दृष्टीने मला काही महत्वाचं वाटत नाही ते, परंतु पंकज चाळकेंनी म्हटल्याप्रमाणे आम्हाला दर्दी पाहिजेत, गर्दी नको. दर्दी म्हणजे विचारांचे दर्दी, कारण हा विचार हा लाखो लोकांपर्यंत जाणार आहे. नाही तर आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर अमृतकाल झाला काल परवा. मला त्यावेळेला त्या गालिबचा एक शेर आठवला. गालिब म्हणतो, हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल को बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है. तसं मला त्या अमृतकालची आठवण, मी असं म्हटलं, हमको मालूम है अमृतकाल की हकीकत लेकिन दिल को बहलाने को मित्रों ये ख्याल अच्छा है. म्हणजे आज तुम्ही हे सर्व इथून पुढे मी डाव्या चळवळीतल्या आणि आंबेडकराईट चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विनंती करेल की इथून पुढचा तुमचा भार हिंदू मुस्लिम एकतेच्या कार्यक्रमांवर असला पाहिजे. ती हिंदू मुस्लिम एकता, त्यातली गंगा जमनी तहजीब, त्यातलं मुस्लिम आणि हिंदूंचं ऐक्य, हे जोपर्यंत पुढच्या पिढ्यांकडे जात नाही तोपर्यंत सांप्रदायिक शक्तींना हिंदुत्वाच्या नावाखाली दंगली पेटवणं, ध्रुवीकरण करणं सोपं जातं. कारण आपल्या हिंदू बांधवांना माहितीच नाही ना हिंदुत्व काय आहे आणि हिंदू धर्म काय आहे, यातला फरकच कळत नाही. मी मागे एक पोस्ट लिहिली होती, गरिबी, बेरोजगारी, भूकमरी सत्य, राजकीय हिंदुत्व विकास मिथ्या. आद्य शंकराचार्याने म्हटलं ना, ब्रह्म सत्य जगद मिथ्या, 8व्या शतकामध्ये. त्याचं एक ते प्रसिद्ध वचन आहे, त्याला हे जग म्हणजे भ्रम वाटतो, त्यामुळे ब्रह्म सत्य आहे आणि हे डोळ्यांना दिसणारं जग आहे ना हे मिथ्या आहे. तसं मी अशी एक पोस्ट केली की गरिबी, बेरोजगारी, भूकमरी सत्य है और ये राजकीय हिंदुत्व भूकमरी मिथ्या. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून ताई 2 नेत्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल आणि हे दोन्ही मला फार कर्तबगार नातू वाटतात. पहिले राहुल गांधी. नेहरू आणि इंदिराजींनी जी धोरणं राबवली ती धोरणं मधल्या काळात नरसिंहरावांनी जागतिकीकरणाच्या नावाखाली ती उखडली होती आणि इथल्या भांडवलदारांना, धनिक वर्गाला आणि जे साम्राज्यवादी ताकदे आहेत त्यांना ती धोरणं सुलभ केली होती. आणि त्या धोरणांचा पाठीराखा असणारा काँग्रेसमध्ये एक मोठा वर्ग होता. राहुल गांधींचं अभिनंदन याच्यासाठी करायचं आहे की ती पुन्हा आर्थिक धोरणं नेहरू आणि इंदिरा गांधींच्या वाटेवर राहुल गांधींनी आणलेली आहेत. हा फार मोठा क्रांतिकारक बदल आहे. नाहीतर खान मार्केट गँग हा काँग्रेसमधला काय प्रकार आहे मला वाटतं ताईंना माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत असावा. आज राहुल गांधी खऱ्या अर्थाने समाजवादाच्या, लोककल्याणाच्या आणि संसदीय परंपरेच्या मार्गाने चाललेले आहेत. अभिनंदन. आणि दुसरं अभिनंदन उद्धव ठाकरेंचं. ते अशासाठी का ते आता जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणत नाहीत. त्यांच्या भाषणाची सुरुवात
जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, अरे केवढा मोठा बदल आहे हा. आपण खुल्या दिल्याने त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करेल आणि जाता जाता एवढंच सांगेल, क्रांतीताई तुम्ही आम्हाला खूप आदरणीय आहात. आम्हाला कधी तुम्ही आदेश द्या, आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या अध्यक्षतेखाली माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला, कारण माझा नेता नामदेव ढसाळ, म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये दोन नेत्यांचा प्रभाव माझ्यावर, एक कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि दुसरे नामदेव ढसाळ. पण या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे, दोघांनाही कम्युनिस्ट ठरवलं. पण हे दोन्ही जे नेते होते त्यांनी खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारांचं नुसतं सामाजिक नव्हे तर आर्थिक दर्शन घडवलं आणि चळवळीला व्यापक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विचार जर त्यावेळेला ऐकला गेला असता तर आज दलित शोषितांच्या, श्रमिकांच्या आणि या सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गांच्या चळवळी या हातात हात घालून गेल्या असत्या आणि ध्रुवीकरण करण्याला या सांप्रदायिक शक्तींना वाव मिळाला नसता. हे लक्षात घ्या. मी या ठिकाणी अधिक काही बोलणार नाही, परंतु मला पंकज चाळकेंनी आग्रह केला आणि ताईंनी आदेश दिला, त्यामुळे हे थोडेसे विचार आपल्या समोर मांडण्याची मला संधी मिळाली. आपण ती शांतपणे ऐकून घेतलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो. आपली रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र, लाल सलाम.